Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. फ्रुगल लिव्हिंगनी तुम्ही तुमचे महिन्याच्या उत्पन्नातले 50% पैसे कसे वाचवू शकता, तुमचा पगार 50% तुम्ही कसा वाचवू शकता याच्याविषयी 5 टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. जर तुमचे पैसे वाचत नसतील तर या 5 टिप्समधल्या 1-2 टिप्स जरी तुम्ही फॉलो केल्या तरी खूप चांगल्या लेवलला तुमची बचत होऊ शकेल, इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल, तुमचे गोल पूर्ण होऊ शकतील. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदवले मागचे 20-22 वर्ष झाले फायनान्समध्ये काम करतोय आणि फायनान्शियल लिटरसीच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना मी आर्थिक साक्षर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि झालेले पण आहे. आजचा विषय फार महत्त्वाचा आहे. खूप साऱ्या लोकांकडे सेव्हिंग वाचत नाहीत आणि मग त्यांनी काटकसर कशी केली पाहिजे. काटकसर करणे म्हणजे कंजूशी करणे असं नाही. जगण्यासाठी पैसे खर्च करायचे नाहीत, आनंदासाठी पैसे खर्च करायचे नाहीत असं नाही. फक्त जी गोष्ट आत्ता आनंद देते असं वाटतंय ती गोष्ट टाळायची आणि खऱ्या आनंदासाठी पैसे वाचवायचे. बघा, तुम्हाला काय आवडतं, काय आनंद देतं. तुम्हाला गुलाबजाम फार आवडतात, एका लेवलपर्यंत आवडतात. जर तुम्ही 4 गुलाबजाम खाल्ले ते आनंद देतील, पण 10-15 गुलाबजाम जर तुम्ही खाल्ले तर ते आनंद देणार नाहीत, तर ते भविष्यात तुमच्या दुःखाचं कारण बनतील. कदाचित इन्स्टंट दुसऱ्या दिवसाच्या दुःखाचं कारण बनू शकतात. पण सांगायचं काय, तुम्हाला काय आवडतं, आनंद काय हे नक्की ओळखणं गरजेचं आहे. आनंद 1 गुलाबजाम खाणं इथपर्यंतच आहे. त्याच्या पुढं 4 गुलाबजाम खाणं ठीक आहे, पण त्याच्या पुढं जाणं हे मात्र तुम्हाला फार धोकेदायक ठरू शकतं. सो टेम्पररी आनंद आणि परमनंट आनंद अशा 2 गोष्टी आहेत. इन्स्टंट प्लेजर आणि लॉंग टर्म पेन. शॉर्ट टर्म पेन, लॉंग टर्म प्लेजर, या अनुषंगाने मी इथं बोलणार आहे. म्हणजे मला दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत झोपायला खूप आवडतं. आता हे जे सकाळी झोपणं मला जे आवडतंय हे काय आहे, शॉर्ट टर्म प्लेजर आहे. लॉंग टर्ममध्ये मला आजार पण येऊ शकतं, माझं शरीर स्थूल होऊ शकतं, मला बेडवरती दिवस घालावे लागतं, मला त्या कडू गोळ्या खायला लागतील. लॉंग टर्म पेन आहे. पण मी जर शॉर्ट टर्म पेन घेतला, सकाळी तासभर अगोदर उठून थोडीशी एक्सरसाइज केली, थोडंसं प्राणायाम केलं, तर काय होणार आहे, मला भविष्यात खूप आनंद मिळणार आहे. मी फिट राहणार आहे, आरोग्य चांगलं राहणार आहे, बरंचसं काय. सो त्या अनुषंगाने तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की काटकसरीचं जीवन जर तुम्ही फायनान्शियल स्वीकारलं तर तुम्ही काय करताय, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन थोडंसं बाजूला ठेवताय आणि रिअल हॅपीनेसकडे तुम्ही मूव्ह ऑन करताय. सो काटकसरीचं जगणं म्हणजे नक्की काय, तर साधं सोपं मी म्हणेल, स्मार्ट खर्च करायला काय अडचण नाहीये. वायफळ खर्च बंद करायचा, लोकांना दाखवायचं याच्यासाठी खर्च नाही करायचा. आनंद कायम ठेवायचा, म्हणजे आनंदासाठी खर्च करणं, पण आनंद हा परमनंट आहे, टेम्पररी आहे. बट परमनंट आनंदासाठी नक्कीच तुम्ही खर्च केला पाहिजे. टेम्पररी आनंद लई त्रासदायक ठरू शकतो, हे लक्षात ठेवा. सो पहिला नियम काय की 30 दिवसाचा एक नियम करा. तुम्हाला जे काही आवडतंय, जे काही घ्यायची इच्छा आहे, जे काही करायची इच्छा आहे, काय करायचं, ती गोष्ट तुम्ही लिहून ठेवायची, तात्काळ घ्यायची नाही. पहिला नियम काय, 30 दिवसानंतर विचार करायचा की ती गोष्ट घ्यायची का नाही घ्यायची. खूप सोपा नियम आहे. तुम्हाला माहित आहे का, तुम्ही तुमच्या स्पेंडिंगच्या 80% खर्च तिथं वाचू शकाल. बघा, माझं स्वतःचं एक एक्झाम्पल आहे. माझा मुलगा लहान होता, एक 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आणि तो आहे ना, आम्ही मॉलला गेलो की तो खेळण्याच्या तिथं जाऊन उभा राहणार आणि तो रडतच बसणार की मला हे खेळणं पाहिजे. सो त्याला काही घेणं देणं नव्हतं, तुमच्याकडे पैसे आहेत नाही आहेत किंवा काय, तसं काय आमची अडचण नव्हती, पण ही हट्टीपणा प्रचंड वाढला. मग मी काय केलं, त्याला एक दिवस पकडलं, म्हटलं भाई ऐसा करतंय की मी तुला दररोज पगार चालू करतो, 10 रुपये तुला रोज मिळतील आणि तू त्या 10 रुपयाचं चॉकलेट खाऊ शकतो, काहीही करू शकतो, पण तुला जे काही खेळणी घ्यायचे ठीक आहे, त्याच्यामध्ये जर खेळणं तुझं 1000 रुपयाच्या आतमधलं असेल तर तुझं तू घ्यायचं, मी त्याला पैसे देणार नाही. 1000च्या वरती असेल तर मी कॉन्ट्रीब्युशन देणार. आणि म्हणलं तू लिहायला सुरुवात कर, तुझे हिशोब आता कुठं गेले आले ते मला सांगायचं. पर डे त्याला 10 रुपये द्यायला सुरुवात केली, महिन्याचे 200-300 होतात. असं ते आमचं सुरू झालं. मग आम्ही मॉलला गेलो की मी त्याला सरळ त्यांनी खेळणं दाखवलं, तुझ्याकडचे पैसे दे. मग तुझ्याकडचे पैसे दे म्हटल्यानंतर मग नाही आहेत, मग मी काही करू शकत नाही. मग तो तर विषय बऱ्यापैकी सॉर्ट आउट झाला आणि आमची ती डील झाली. तो मॅच्युअरपणे त्याला बसून सांगितलं होतं आणि त्यांनी मॅच्युरिटीनी ते फॉलो पण केलं होतं. एक दिवस असं झालं की माझ्याकडे आला, मला म्हटलं की पप्पा, माझ्या मित्राने एक बंदूक घेतली आहे आणि ती मला फार आवडली आहे आणि मला पण ती घ्यायची आहे. मग ती बंदुकीचं आम्ही सॉर्ट आउट केलं तर 2000 रुपयाला होती. म्हटलं भाई, तेरा 1000 रुपये दे, मी 1000 रुपये देतो आणि मग आपण ती बंदूक घेऊन टाकू. नाही म्हटलं, माझ्याकडे काही 680 रुपये समथिंग काहीतरी आहेत. म्हटलं बघ, महिनाभर थांबायला लागेल, 10,000 रुपयांनी तुला पैसे मिळतात, तुझ्या 1000 होतील महिन्याभरानंतर, आपण घेऊन टाकू.
मग 1-2 महिने निघून गेले. सो मी एक दिवस त्याला स्वतःहूनच विचारणार आहे, म्हणलं तुला ती बंदूक घ्यायची होती, काय झालं रे बाबा? मला नाही नाही ती पप्पा ती काही कामाची बंदूक नाहीये, ते माझा मित्र पण त्याच्यावर आता खेळत नाहीये, सो मला काही ती घ्यायची नाहीये. म्हणजे हा 30 दिवसाचा रूल, तो फक्त पुढे 30 दिवसानंतर त्याच्याकडे स्कोप होता, तो माझ्याकडे आला असता माझ्या त्याच्या 1000 रुपये घेऊन, अर्थात मीच दिलेले होते पण टप्प्याटप्प्याने दिले होते, त्याचा पेशन्स पण वाढला आणि सगळंच कळलं. काय झालं 30 दिवसानंतर ती बंदूक घ्यायचं कॅन्सल झालं. सेम थिंग जर तुम्ही हा 30 डेचा रूल फॉलो केला, म्हणजे काय, शॉपिंग चार्टमध्ये ऍड करा जी आवडलेली वस्तू जी घ्यायची आहे तुम्हाला, पण चेकआउट करू नका लगेच, काय बघा घ्यायला जायचं नाही, 30 दिवस थांबा आणि 30 दिवसानंतर ती वस्तू घ्यायची का नाही असा एकदा विचार करा. तुम्हाला 80% टाइमला असं कळेल की त्या गोष्टीची खरंच गरज नव्हती, बरं झालं मी थांबलो. हा रूल खूप पॉवरफुल आहे, तर नक्की हा रूल वापरा आणि आजपासून वापरा. जे काही घ्यायचं आहे, जे काही तुम्हाला वाटतंय 30 डे चार्टमध्ये ठेवायचं आहे आणि 30 दिवसानंतर स्वतःला विचारायचं आहे ही गोष्ट मी घेतली पाहिजे का, गरज आहे का मला, तर 80% गोष्टी तुम्हाला काय होतील, वॉश आउट होतील आणि तुमच्या महिन्याला बचत झपाट्याने वाढू शकेल. दुसरं, स्मार्ट फूड. आता हे जे काही भानगड आहेत ना, स्विगी, झोमॅटो, अजून काही ज्या भानगडी आहेत, यांनी काय केलं माहिती आहे का, आपल्या आयुष्यात घुसल्यात त्या आणि फार मोठं पोखरण चालू आहे. नुसतं पैसे जातात म्हणून नाही, आरोग्याला पण फार हानिकारक आहेत. मग ते काय बाहेरचं खाणं, त्यात कलर टाकलेला असतोय, त्यात टेस्ट येण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी टाकल्या जातात ज्या हार्मफुल आहेत आपल्या बॉडीसाठी. सो याच्या नादी लागण्याऐवजी घरनं डबा न्यायचा, प्रामाणिकपणे डबा न्यायचा, प्रामाणिकपणे डबा घ्यायचा, हेल्थ पण चांगली राहील आणि वेल्थ पण चांगली व्हायला मदत होईल. होऊ शकतं तुम्ही जर घरचं जेवण सुरू केलं प्रॉपरली तर महिन्याचे 5-10 हजार रुपये नक्की तुमचे सेव्ह होतील. जर तुम्हाला खरोखर तुमच्या पगाराचा 50% हिस्सा जर वाचवायचा आहे तर पहिलं तर काय, 30 डेचा जो नियम आहे तो पाळायचा. दुसरा, जेवणावरती अननेसेसरी किंवा फास्ट फूड, जे काही जंक फूड आहे त्याच्यावरती आपण मोठ्या प्रमाणात खर्च करायला लागलोय. सोसायटी आपल्याला ते छान छान फोटो दाखवते, आपल्याला क्रेविंग होतं आणि आपण तिकडं जातो. कदाचित ते जेवढं छान दिसतं तेवढं जेव्हा मागवतो तेव्हा छान दिसतही नाही आणि छान लागत तर अजिबात नाही. पण आता घेतलंय, दुनिया खाते आणि सवय झाली आहे म्हणून आपण तो सगळा प्रकार करतोय. सो जर तुम्हाला खरोखर आनंदावरती पैसे खर्च करायचे आहेत, हे शॉर्ट टर्म कदाचित प्लेजर वाटतं की नाही जाऊ दे म्हणून आज लय वैताग आलाय हे करतो. शॉर्ट टर्मचं हे जे प्लेजर आहे आराम करण्याचं, चल ठीक आहे स्वयंपाकापासून सुट्टी मिळते किंवा घरच्या खाण्यापासून सुट्टी मिळते, पण हे लॉंग टर्ममध्ये पेनमध्ये कन्वर्ट होणार आहे. मला आवडतो, माझा आनंद आहे, आनंद टेम्पररी आहे आणि टेम्पररी आनंद घ्यायचा आहे तर मग मात्र हा चॅनल पण तुमच्यासाठी नाही आहे. मी असं म्हणेल, मी परमनंट आनंदाची गोष्ट करतोय किंवा लॉंग टर्म आनंदाची गोष्ट करतोय. आणि काही घरचं खाल्ल्याने तुम्हाला काय असं काय लईच वाईट होणार आहे तुमचं किंवा लई त्रास होणार आहे असं काही नाही आहे. सो इथं 2-5 हजार रुपये तुमचे नक्की वाचू. तिसरं, नो स्पेंडिंग विकेंड. म्हणजे काय की असं ठरवायचं 2 हप्ते महिन्यातले जे काही विकेंड्स आहेत की या 2 दिवसात, सुट्टीच्या दिवसात मला 1 रुपये खर्च करायचा नाही आहे ॲट एनी कॉस्ट. मग आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही घरात बसून नक्की काय करायचं, घरात यूट्यूबवरती पिक्चर लागतात, मित्रांना बोलवा, नातेवाईकांना बोलवा, घरात बसून पिक्चर, पैसे नाही मोडले पाहिजे, पिक्चर बघा. काही मुलांबरोबर गेम प्लॅन करा, कॅरम असेल, काय ते बुद्धिबळ असेल, असे काही गेम्स खेळू शकता. शेजारी पाजारी काही बगीचे असतील, काही ठिकाण असतील फ्रीमध्ये, तिकडे जाऊन व्हिजिट करू शकता, तिकडे फिरून येऊ शकता. ते काहीच नाही जमलं तर तुम्हाला सांगतो बायको बरोबर स्वयंपाक करण्याचा आनंद तर नक्कीच घेऊ शकता. एक स्पेशल डिश बनवायची, खूप आनंद, मजा येते. स्वतः कांदा कापत बसणे, मिरच्या कापत बसणे, मजा येते. बघा ना करून, तुम्हाला काय वाटतं वेळ जात नाही? अरे खूप चांगला वेळ जातो. प्रयत्न तर करा साहेब. हे जर 2 हप्ते तुम्ही नो स्पेंडिंग विकेंड जर केला तर होऊ शकतं तुमचे 5-10 हजार रुपये इकडे सुद्धा वाचतील आणि रिअल हॅपन्स. असं काही तर तुम्ही घरात भाजी बनवली आणि तुम्ही घरीच एखादी डिश वेगळी बनवली तर तुम्हाला आनंद नाही येणार. किती लोकांना आनंद येईल असं वाटतंय? खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. रिअल आनंद आहे आणि कुठलंही हार्म नाही आहे काय. मग काय तर थिएटरला, मल्टिप्लेक्सला, पिक्चरला गेल्यावरच आनंद मिळतो, घरात बसल्यावर नाही मिळत, असं काही होत नाही मित्रांनो. आणि थिएटरमध्येच अमिताभ बच्चन वाटतो, घरी बघितलं तर काही श्रीदेवी दिसते होती. मला नाही वाटत काही जास्त विशेष फरक आहे. मी फक्त 2 वीक्सचं म्हणतोय. कॉमन सेन्स नक्की वाचा. काय काय करू शकता मित्रांसोबत, घरीच मूवी किंवा काही प्लॅन करू शकता, बोर्ड गेम खेळू शकता, जवळच्या मोफत ठिकाणी जाऊ शकता, बरंचसं काही अशा गोष्टी तुम्ही
करू शकता. पुस्तकं वाचा, काही नवीन कोर्सेस असतात ते करा. असं तुम्ही घरी बसून मुलांबरोबर सबकॉन्शियस माइंडचा कोर्स करा किंवा खूप सारे यूट्यूबवरती कंटेंट अवेलेबल आहेत जे तुम्हाला ड्रास्टिकली चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडवून आणू शकतात. हे फायनान्शियल व्हिडिओज माझे आहेत ते मुलांसमोर बघा, जे तुम्हाला आवडतात, जे तुम्हाला वाटतं की मुलांसाठी पण इन्स्पिरेशनल ठरू शकतात. अशा काही गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला नो स्पेंडिंग वीकेंडचा कुठलाही त्रास नाही आणि आनंद आणि ज्ञान आणि ग्रोथ हे सगळंच तुम्हाला मिळेल. 34 सवय जी आहे ती ॲटोमॅटिक तुमच्या खात्यावरून तुमचे पैसे कट झाले पाहिजेत, जे सेव्हिंगला जातील, इन्व्हेस्टिंगला जातील. आणि पैसे गेले ना ते विसरून जा, माझ्याकडे हे पैसे आहेत. मी तर म्हणेल की ज्यांना 50% पैसे वाचवायचे त्यांना एकच रूल फॉलो करणं गरजेचं आहे की पगार आला की 50% पैसे ॲटो डेबिट झाले पाहिजेत आणि बाकीच्या 50%तच आपल्याला जगायचं आहे. हे तुम्ही स्वतःला सांगितलं तर 50% पगार नक्कीच सेव्ह होईल. आता तुम्ही लईच खर्च वाढवून ठेवले असतील त्या लोकांसाठी कदाचित ते ॲप्लिकेबल नसेल, पण जे EMI सोडून राहतात त्यातले 50% बघा, म्हणजे विचार करा, कॉमन सेन्सचा जरूर वापर करा. सो पगार येतो, ॲटो डेबिट 50% झाला, उरलेला वापरा, काहीच अडचण नाही आहे. असं जर तुम्ही केलं, असं वॉरन बफे पण म्हणतात की पगार आला ना पहिले सेव्ह करा आणि मग स्पेंड करा. आपण काय करतो, पैसे आले ना पहिले स्पेंड करतो, राहिले तर सेव्ह, राहिलं तर बघू. साहेब हे खूप डेंजरस तुम्हाला भविष्य प्रदान करणारी गोष्ट आहे. राहिलं तर बघू. सो ॲटोमॅटिक डेबिटची सवय लावा. पिअर प्रेशर, त्यांनी घेतलं घर, त्यांनी घेतली गाडी, त्यांनी घेतला आयफोन आणि मग मी मागं राहिलो, काय माझ्याच कंपनीतला कलिग आहे किंवा माझ्याच वर्गातला मित्र आहे किंवा माझ्याच वर्गातली मैत्रीण आहे, ते करू शकतात, मी काय नाही करू शकत, मी काय कमी आहे. साहेब हे कमी बिमी नाही आहे. आणि हा कमी आणि जास्त याच्यामुळे तुम्ही ते दाखवण्यासाठी जो स्पेंडिंग करता ना तो तुम्हाला आहे ना आर्थिक काय म्हणतात डिझास्टर ठरू शकतात त्या गोष्टी. सो अवॉइड करा. मित्राने आयफोन घेतला म्हणून घेऊ नका, कोणतेही मोठे गॅजेट घेऊ नका, महागड्या पार्ट्या टाळा, काही गरज नाही. महागडे लई भारी हॉटेल असलं म्हणजे लई भारी फूड मिळतं असं काही नाही. आता मध्ये मी कोणाबरोबर तरी 5 स्टारला गेलो होतो, तिकडे ते चहा कॉफी आम्ही काहीतरी मागवली, काहीतरी 300 का 500 रुपयेला एक हज काहीतरी होतं, टॅक्सेस बिक्सेस कॅल्क्युलेट करून. सो तो म्हटलं आपल्या टपरीवर तर चहा चांगला मिळतो. म्हटलं भाऊ इथं फिलिंग बघ ना काय, ते चहा तिकडेच चांगला मिळतो, पण हे आपण पे करतो हे एन्व्हायरमेंटचे पे करतोय. आता एन्व्हायरमेंटचे पे करण्याची ताकद आहे किंवा परिस्थिती झाली आहे देवकृपेनी म्हणून चाललाय. नाही तर मलाही आवडत नाही, म्हणजे कधीतरीच जातो आम्ही, असं काही रोज जातोय असं नाही. पण तुम्ही तर अवॉइडच करा, काय अडचण आहे. नाहीतर मग ते 6 जार टेक्निकमध्ये 10% त्याच्यातला तुम्ही वापर करू शकता. फायनान्शियल गोल तुमचे जे आहेत ते ओळखा. साहेब तुम्ही जर तुमच्याच भविष्यात येणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कराल, बा मी आता असं म्हणतो की आहे ना, मी तुम्हाला म्हटलं आपल्याला ट्रिपला जायचं, मग तुम्ही तयारी केली समुद्रावर जायची, काय ते बरमुडा वगैरे बरोबर घेतला आणि मी तुम्हाला ट्रिपला घेऊन गेलो काश्मीरमध्ये. आता तुम्ही बरमुडा चड्डी बरोबर आणलेली आहे आणि तिकडे काश्मीरमध्ये बर्फ आहे. मला सांगा तुम्ही ही ट्रिप एन्जॉय कराल का भोगाल? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. काश्मीर ट्रिप एन्जॉय कराल का भोगाल? साहेब सिम्पल आहे, तुम्ही ती ट्रिप भोगणार. का भोगताय बरं ती ट्रिप? पहिलं तर तुम्ही कुठं जायचंय हे माहिती नाही करून घेतलं. बरं, दुसरं काय, त्यामुळे तुम्हाला त्याची तयारी नाही करता आली. जर तुम्ही अगोदरच हे माहीत करून घेतलं असतं की मला जम्मू काश्मीरला ट्रिपला जायचं आहे, तर तुम्ही तयारी काही वॉर्म कपडे वगैरे बरोबर घेतले असते आणि मग तुम्ही ट्रिप एन्जॉय केली असते. सेम थिंग लाईफची जी ट्रिप आहे बघा, आपण काही परमनंट राहण्यासाठी आलो नाही, आपण कुठून तरी आलोय, कुठं तरी जाणार आहे. कुठून आलोय माहित नाही, कुठं जाणार आहे माहित नाही, बरोबर ना? बघा आपण परमनंट राहण्यासाठी नाहीये पृथ्वीवरती, आणि जिथं आपण परमनंट राहायला जात नाही ना तिथं आपण ट्रिपवरती असतो. समजा मी आता सिंगापूरला गेलो होतो, तर मी काय तिकडे कशाला गेलो होतो? फिरायला, ट्रिपला. ट्रिपचा काय उद्देश असायला पाहिजे? एन्जॉय करणं, राईट? दुसरा काय ट्रिपचा उद्देश आहे? एन्जॉय करणं. आता मला जर कुठं जायचं हे माहित नाही, तिकडं काय लागणार आहे हे माहित नाही, तर मी ट्रिप एन्जॉय नाही करणार, मी ट्रिप भोगणार. सेम थिंग आपण जीवन नावाच्या ट्रिपवरती आलोय आणि ह्या ट्रिपमध्ये आपल्याला भविष्यात लागणार काय, आपला प्रवास कसा जाणार आहे हे जर तुम्हाला माहित नाहीये आणि तिथं काय काय रिक्वायरमेंट येणार आहे हे माहित नाहीये किंवा माहित आहे तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय, तर ही जीवन नावाची जी ट्रिप आहे ही भोगून जाणार, तुम्ही जगून नाही जाणार. तर तुम्हाला भोगून जायचंय, जगून जायचंय? जगून जर जायचंय तर जीवन नावाच्या ट्रिपमध्ये काय काय लागणार आहे? साहेब मुलांचं शिक्षण करायला प्रत्येकाच्या आयुष्यात 19-20चा फरक असेल, सेम गोल आहे. म्हातारपणाचं नियोजन करायला लागेल, सेकंड सोर्स ऑफ अर्निंग ज्याला मी म्हणतो. आज ना उद्या मशीन काम करायचं बंद केलं, उत्पन्न आलं पाहिजे, लागणारच आहे. तुम्ही जर नाही केलं तर, मुलांच्या शिक्षणाची तयारी नाही केली तर, या ट्रिपवरती मुलाला जन्म जर तुम्ही घातलाय आणि त्या शिक्षणाची तयारी नाही केली, म्हणजे तुम्ही दुर्लक्ष केलं, काय होणार आहे? तुमच्या मुलाला जेव्हा शिक्षण आहे तेव्हा ते तुम्ही भोगणार आहात. कर्ज काढायला लागेल, हे करायला लागेल, ते करायला लागेल, मुलगा शिव्या घालेल, तुम्ही माझ्यासाठी काय केलं म्हणेल,
असं काही पाहिजे किंवा म्हातारपणाची जी लागणार आहे, बरेचसे तुमचे वेगवेगळे गोल असतील, तर तुमच्या या जर्नीमध्ये तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे, राईट डाऊन की या जर्नीत कुठे कुठे तुम्ही जाणार आहात, म्हणजे काय असणार तुमच्या भविष्यात आणि तिथं तुम्हाला काय फायनान्शियल नीड्स लागणार आहेत त्याची तयारी, गोल्स ओळखा, माहिती करून घ्या काय लागणार आहे, माहित नाहीये तर त्यासाठी काय काय तयारी असावी लागेल ते माहिती करून घ्या आणि तशी ती तयारी करा. आणि तुम्ही नाहीच केली तयारी तर काय, लाईफ तुम्हाला आहे, तुमकोही जीना आहे, तुमकोही भोगना आहे. मी काही येणार नाहीये तुमचं भोगायला, चला आता मी तुम्हाला सांगितलं होतं पण तुम्ही काय ऍक्शन नाही घेतल्या, तुम्ही माझे सल्ले होते सगळे धुडकावून लावले, मला जेड्यात काढलं, मला शिव्या घातल्या. ओके, भोगायचं तुम्हालाच आहे. आणि मी म्हणतो कृतीशिवाय रिझल्ट नाही बरं का. जीवन नावाची ट्रिप आहे, एन्जॉयच करायची आहे. इथं काय लागणार आहे येणाऱ्या काळात याची आज तयारी करणं खूप गरजेचं आहे, मग ती एन्जॉय करता येऊ शकेल. ह्या जर 5 गोष्टींचं समरी करायची म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या 5 एकत्रित सवयींचा जो परिणाम येणार आहे तो असा असणार आहे की 30 डेचा जो तुम्ही रूल फॉलो कराल की जी काही गोष्ट घ्यायची 30 दिवसानंतर घ्यायची आहे, त्याच्यामध्ये तुमचे 80% खर्च कमी होतील. म्हणजे तुम्हाला ज्या काही गोष्टी येतात त्यात जर 80% वाचणं म्हणजे 7-8-10 हजार रुपये वाचू शकतात. तुम्ही जो नो स्पेंडिंग विकेंड कराल त्याच्यामध्ये सुद्धा 2 हप्ते जर तुम्ही खर्च नाही केलं तर 2-4 हजार रुपये तर नक्कीच वाचतील. जर तुम्ही घरचं अन्न खाल्लं, बाहेरचे जे काही फास्ट फूड किंवा जे काही फूड आहे जंक फूड ते जर नाही खाल्लं तर 2-5 हजार रुपये वाचतील. आरोग्य बेस्ट राहील, ते पण बेस्टच आहे. आणि ॲटो डेबिट 50% मी म्हटलंय कॉमन सेन्सचा वापर करावा. ह्या जर सगळ्या सवयी तुम्ही फॉलो केल्या तर मला असं वाटतं की 15 ते 25 हजार रुपये, ज्यांचं पगार 50-60 हजार आहे, 80 हजार आहे, त्यांचे नक्की वाचतील आणि भविष्य फार सुंदर व्हायला मदत होईल. काय करायचं आजपासून सोपं करायचं आहे. पहिल्या आठवड्यात तुम्ही काय करायचं आहे, कोणती गोष्ट घेण्या अगोदर ती चार्टमध्ये लिहायची, शॉपिंग चार्ट करायचं, त्याच्यामध्ये लिहायची, 30 दिवस वाट बघायची आणि त्याच्यानंतर घ्यायची का नाही ठरवायचं. पहिलं ते हे, बायकोला पण सांगा, पोरांना पण सांगा, 30 दिवस वेट करायचं नंतर घ्यायचं. या महिन्यापासून काय करायचंय की तुम्हाला 2 वीक जे ठरवायचे ते ठरवा, फर्स्ट असतील, सेकंड असतील किंवा अल्टरनेट असतील. 2 हप्ते नो स्पेंडिंग वीकेंड साजरा करायचा. सोप्या ऍक्शन्स आहेत, रिझल्ट तुम्हाला लगेच दिसणार आहेत पुढे 2-4-6 महिन्यातच. आणि बँकेत जाऊन ॲटो डेबिट, ठीक आहे, तुम्ही 30% कराल, 40% कराल, मी 50% लिहिलंय, तुम्ही काय करायचं ते ठरवा, पण ते ॲटो डेबिट झालं पाहिजे. सो एवढं जरी तुम्ही केलं ना तरी खूप सारा बेनिफिट तुम्हाला दिसेल. तो असं दिसेल 3 महिन्यात तुम्ही ह्याच्या 4-5 रुटीन मी तुम्हाला सांगितलं त्या पाहिल्यात, तुम्हाला बँक बॅलन्स पाहून स्वतःला आश्चर्य होईल. 1 वर्षानंतर तुमच्याकडे इमर्जन्सी फंड असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, तुमचे ड्रीम्स जे काही गोल्स असतील ते पूर्ण करण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे, तुम्हीच करू शकता याचा कॉन्फिडन्स पण असेल आणि तुम्हाला एक आश्चर्यकारक आर्थिक बदलाव तुमच्या जीवनामध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, मी खूप सारे व्हिडिओ बनवतोय, खूप साऱ्या गोष्टी मी इथं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही याच्यावरती कृती करायला फक्त मागे पुढे पाहू नका. माझं असं मत आहे की कृतीशिवाय रिझल्ट नाही आहे आणि तुम्ही याच्यातली कोणती ॲक्शन फॉलो करणार मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.